गुरुवर्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला अमृतोपदेश आम्हाला करायचा आहे. लघु आळंदी येवती मठाचे मठाधिपती श्री नराशाम महाराज येवतीकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अमृत उपदेश आमच्या सर्व सद्भक्तांना करावा. करचम कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून अखंड शिवनाम सप्ताह मुखेड नगरीमध्ये गणाचार्य मठ संस्थांमध्ये चाललेली सेवा आणि त्या सप्त्याच्या सांगतेच्या प्रीत्यर्थ जो रथोत्सव सेवा समितीच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजेंद्रदासजी महाराज यांच्या रथोत्सव कार्यप्रसंगाच्या निमित्ताने स्टेजवर उपस्थित असलेले या मुखेड नगरीचे गणाचार्य मठ संस्थानचे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर हौदी स्वामी संस्थानचे हौदी स्वामी महाराज, त्याच्यानंतर अमृतेश्वर महाराज, त्याच्यानंतर पलीकडे आपले देवणीकर महाराज, आलमेलकर महाराज आणि या ठिकाणी बेरी या नगरीचे आपल्या सगळ्यांचे परिचयात असलेले आमचे दत्त संस्थानचे अविनाशजी महाराज, या सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा चाललेला हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 8 वर्षापासून अविरतपणाने या सद्गुरूंचा रथ सद्भक्तांच्या वतीने दरवर्षी ओढण्याचा हा योग आणि महत्भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. ज्या सेवा समितीने हे सगळं नियोजन आणि आयोजन केले आहे त्यांचं सुद्धा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करावं. कारण महाराज 7 दिवस सप्त्यामध्ये मठामध्ये आहेत, पण इथलं सगळं नियोजन लावण्यासाठी जी सेवा समिती ऍक्टिव्ह आहे त्यांचं सुद्धा कौतुक करणं तितकंच आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आमच्या पाटलांनी आता आमच्या बऱ्याच महाराज लोकांचं नामकरण सोहळा करून टाकला. आमच्या अमृतेश्वर महाराजांचे नामकरण सोहळा केला, आलमेलकर महाराजांचा आहे. म्हणजे अनेक पद्धतीने काही का होईना महाराज लोकांना सुद्धा 3-3 वेळेस नामकरण सोहळा करण्याचं बारसं घालण्याचा योग आज बेरी नगरीमध्ये चांगल्या पद्धतीने होत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या ठिकाणी प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, आपुलकी आहे आणि आपलेपणा आहे त्याच ठिकाणी कशाही पद्धतीनं काही जरी आपण शब्दाचा नामाचा अपभ्रंश झाला तरी सुद्धा ते मोठ्या मनाने, आनंदाने आणि प्रेमाने ते संत महात्मे हे त्या गोष्टीचा स्वीकार करत असतात. कारण संतांचं हृदय इतकं मोठं आहे की साधकांनी केलेल्या कुठल्याही चुकीला क्षमा करण्याचं सामर्थ्य हे संतांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हाती नाही असं मला वाटतं. आणि महाराजांनी रथाबद्दल अनेक वर्णन सुंदर असं केलेलं आहे. त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण नाही, पण मला असं वाटतं की बाबा ज्यावेळेस आपण भागिलिया मज वाहती कळीये त्याचे आणि जोडे सर्व काळ, जेव्हा जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये थकलेले आहोत, भागलेले आहोत, शिरलेले आहोत, किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण भक्ती मार्गामध्ये एवढी भक्ती करून सुद्धा का आपल्याला साथ भेटत नाही, का आपल्याला भगवंताची कृपा होत नाही, तर ते कृपा करून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला संतांना शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. आता याची संतापायी ठेविका माथा सद्भावे तेने देवे भेटे आपोआप. नामदेवरायांचा हा अभंग आहे. नामदेवरायांना भगवंत आधी भेटले आणि संत नंतर भेटले. पण आज आपल्या सगळ्यांचं परमभाग्य आहे की राजेंद्रदासजी महाराजांच्या आशीर्वादामुळं आपल्या सगळ्यांना बोलणारं व्यासपीठ, ज्ञानाचं व्यासपीठ आज आपल्याला विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये लाभलेलं आहे. कारण महाराजांनी मौनामध्ये बराच काळ गेला. कारण महाराजांचा आमचा परिचय 1997 ते 98 पासून कंटिन्यू होतो. पण आम्हाला आश्चर्य वाटत होते की बाबा महाराज मौन धारण करत आहेत, अपेक्षा रथाची करत आहेत आणि साधकांनी रथ केला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस साधकांच्या मनामध्ये वेगळ्या रथाची अपेक्षा होती किंवा चांदीचा रथ. पण महाराजांना असं वाटलं की काही शिष्य लोक असे गुणवान असतात की त्यांनी कोणत्या गोष्टीचा कसा नॅरेटिव्ह पसरतील. आता सगळ्यात जास्त आपल्याला राजकारणामध्ये नॅरेटिव्हचं महत्व कळालेलं आहे. तसं काय पसरतील काही सांगता येत नाही.
काही विद्वान लोकांनी महाराजांना चांदीच्या रथामध्ये बसून जायची फार हौस आहे अशी वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलत होते. संतांना कशाचीच हौस नाही. संत कसे राहावं हा सुद्धा प्रश्न लोक ठरवत असतात. संतांनी असं वागावं लोक ठरवत असतात. संतांनी गाड्या चांगल्या घेऊन, संतांनी घड्याळी हातात घालवणे, संतांनी गॉगल लावणे, चष्मा लावणे. पण संत राहावं कसं हे जर तुम्ही संसारिक लोक सांगत असाल तर मग आम्हाला सगळं सोडून महाराज व्हायची गरज काय, हा पहिला मुद्दा. सगळं सोडून महाराज होण्याची आवश्यकताच नाही. मग त्या महाराजांच्या मुखातून जो निघालेला रथाचा आहे आविर्भाव, त्याचं कारण असं होतं की राजियाची कांता काय भीक माग मनाची या जोगी सिद्धी पावे. जे प्रत्यक्ष राजा आहेत, ज्यांच्या नावामध्येच राजेंद्र राज्य आहे, अशा व्यक्तीला चांदीचा रथ काय, सोन्याचा रथ काय, माणिकाचा रथ काय, कोणत्याही नवधातूंचा रथ काही महत्व नाही त्यांना. तर त्यांना रथ काय अपेक्षित होता जर विचार करायचं झालं तर मला असं वाटते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे की त्यांना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या कृपारूपी रथाचं सामर्थ्य हे संतांच्या माध्यमातून भगवंताच्या हातामध्ये दोरी देण्याची कृपा संतांच्या कृपेच्या माध्यमातून साधकांवर व्हावं की त्यांची प्रांजल इच्छा आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी रथ आहे. महाराजांनी म्हणलं पुढे वडा आणि मागे पुश करा. भागिलियामध्ये वाहतीकडे, त्याचा अर्थच ते आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये थकल्या जातात तेव्हा तेव्हा त्या साधकाला पुश करून पुन्हा भक्ती मार्गामध्ये रथ करण्याचं काम संत महात्मे करत असतात. आणि महाराजांनी म्हणले किंवा पुढे वडा. पुढे कोणाला वडा? आपल्याकडे सवय आहे की आधी सगळ्यात आधी महाराजांनाच ओढायची आपण चालू करतो ओढाओढी. पण पुढे वळण्यामागचा अर्थ काय महाराजांचा सांगण्यामागचा, अमृतेश्वर महाराजांच्या ज्यांच्या नावामध्येच अमृत आहे, पण त्यांच्या सांगण्यामागचा अर्थ काय? आता त्यांची कशी मिक्सअप मराठी आहे, तेलुगू कन्नड मराठी मिक्स आहे. आता आपल्याकडे लोकांचं मराठीची भाषाच अशी आहे की ती मराठीची भाषा कशी पळल्या जाते. पळवायचंच काम जर म्हणलं तर मग आमच्यासारखे आहेतच कसं पळवायचं त्याला बघायला. त्याच्यामुळे पळवायची कशी आहे तर वडा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा एक साधक भक्ती मार्गापासून परावृत्त होऊन दूर जात आहे त्याला पुन्हा भक्ती मार्गामध्ये साधू संतांच्या सानिध्यामध्ये आणण्याचं काम हे साधू संत हे करत असतात. म्हणून महाराजांनी रथ वळण्याचं सांगितलंय. आता रथ कोणता आहे? या रथाचे चाकं कोण आहेत? 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. पण हा रथ जो नरदेहाचा रथ आहे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये या रथाचं सामर्थ्य करण्याचे सामर्थ्य आणि शक्ती ही भगवंताशिवाय दुसरं कोणाकडेही नाही. आता सगळेजण महाभारत बघतात. भगवान श्रीकृष्णाने कोणाचा रथ हाकला होता? अर्जुनाचा. आणि 18 दिवस भगवंत आधी उतरत होते रथाच्या. आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस आला त्यावेळेस अर्जुनाला म्हणतात की तू आधी उतर आणि मग मी नंतर उतर. अर्जुन आपल्यासारख्या अल्पबुद्धी विचार की देव मला तुम्ही म्हणत आहात की आज मला खाली उतर आणि रोज तुम्ही खाली उतरत होता, नेमकं काय चाललेलं आहे? माझ्या पुरुषार्थाबद्दल तुमच्या मनात काही शंका आहे का? त्यावेळेस भगवंत सांगतात तसं काही नाही, तू आधी खाली उतर. वर मार्तिराय बसले ते उडून निघून जातात. भगवंत थांबतात रथावर. मग अर्जुन खाली उतरतो. अर्जुन खाली उतरल्यानंतर भगवंत एक 100 पावलं दूर जातात. दूर गेल्याबरोबर त्या रथाचा सगळा चिंधड्या होऊन जातात. त्याचं कारण असं आहे की भक्ती मार्गामध्ये सुद्धा हाच प्रकार आहे की आपल्याला भगवंताचं नामचिंतन करत असताना किंवा गळ्यामध्ये लिंग धारण करत असताना किंवा तुळशीची माळ धारण करत असताना करून करून भागलास, आता देवपूजेला लागलास म्हणणारे 99 पैकी 100 पैकी 99 लोक असतात. वा छान झालं, तू माळ घातलास, गळ्यामध्ये लिंग धारण केलास, रोज मंदिरात चाललास असं म्हणणारे फार कमी लोक असतात. कारण आपल्याकडे त्या लोकांना ट्रॅकहून बाजूला करण्याचं सामर्थ्य हे सगळ्यात जास्त निगेटिव्ह लोकांमध्ये आहे. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना असं वाटतं की हा जर सुधारला तर माझं कसं होईल. प्रॉब्लेम तिथंच आहे ना. आता आमची ज्ञानू पाटील म्हणे की ज्ञानू पाटील किती गुणवान आहेत ते तुम्हाला सगळ्याला माहितच आहे. त्यांची बायको इथं असेल, बिचारी माया असेल, त्यांना वाटेल असे गुणवान सगळे शिष्याला घेऊन साधकांना घेऊन महाराज लोकांना संसार करणं किती अवघड आहे. एका बायको सोबत ह्यांचा नीट संसार होईना गेले महाराज. हो झालंय का? गेल्या तर विचारीचं काही खरंच नाही. संध्याकाळी नवरा जावं बायको कार्यक्रम चालू, तोंड वर करून फिरला, दिवसभर यायची कळणार काय, आता कोण भूक लागली म्हणून आला किती म्हणल्याशिवाय राहत नाही.
पण विचार करायची जर गोष्ट झाली, संसार कोण करू लागेल? तुम्हाला वाटेल की जेव्हा आम्ही लेकरं गेलो, आम्ही नवरा आहे, आम्ही घराचं पाहत आहोत, तुम्ही तुमच्या 4 माणसाचं पाहत आहात. पण प्रत्येक महाराजाच्या एकेका महाराजांचे सद्भक्त किंवा शिष्यमंडळ 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख, 5-5 लाख लोक आहेत. इथं 4 लोकांना सांभाळताना तुमच्या नाकात दम येत आहे. इथं 1-1 लाख, 2-2 लाख लोकांना सांभाळताना महाराजांचं कसं होत असेल ह्याचा कधी विचार केलात का आपण? आणि प्रत्येकाला वाटते किंवा मी फार चांगलं काम करत आहे, पण खऱ्या अर्थानं का संतांच्या सानिध्यामध्ये यावं? त्याचं कारण एक आहे की संतांच्या सानिध्यामध्ये दिवसभर कार्यक्रम करून सुद्धा जे संध्याकाळी सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी राहते, सकारात्मक ऊर्जा राहते संतांच्या सहवासामध्ये, ती ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आपण संतांच्या सानिध्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण संतांच्या सानिध्यामध्ये जाणार नाही, आता प्रश्न असा आहे की अनेक संत अनेक धर्माचे अनेक संप्रदायाचे असतील, पण संत महात्मे प्रत्येक जण सांगत असतात किंवा तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. कुणी रामाचं करेल, कुणी कृष्णाचं करेल, ओम नमः शिवाय करेल, कुणी दत्ताचं करेल, देवीचं करेल, पण प्रत्येक साधू संतांचा एकच उद्देश आहे की ते फक्त भगवंताचं नामचिंतन करा, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. आणि सार्थक करून घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्णासारखं आपल्या या जिवंत रूपी देहाचा जो रथ आहे त्या रथाचं संरक्षण करण्याचं काम ज्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं केलेलं होतं, त्याच पद्धतीनं संत महात्मे भगवंताच्या कृपेमुळं आणि भगवंताच्या आशीर्वादामुळं संतांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं, सगळ्यांचे जीवन उत्तरोत्तर प्रगत व्हावं, सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभावी, अशीच आपण भगवंताच्या चरणी मंगलमय प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया. ओम नमः शिवाय. सद्गुरु नराशाम महाराज की जय.